सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड हवामानाची नोंद ही धुळे जिल्ह्यात झाली आहे। शासन निर्णयानुसार 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याचे आदेश हे जारी होते। मात्र हे असतानाही एवढ्या थंडीत धुळे शहरातल्या शाळा सकाळी 7 वाजता भरवल्या जात आहेत। सकाळच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून येथील चावरा शाळा व्यवस्थापनाने सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी युवा सेना आणि पालकांकडून केली जाते। माझे नाव अमित खंडेलवाल। चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे। त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनिटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे त्यांना काहींना घरी हाकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे 10 राऊंड मारायला लावले। लहान लहान विद्यार्थ्यांना त्यामध्ये 1ली पासून ते 10वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता। आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा 4 डिग्री सेल्सिअसवरून थांबलेला आहे। इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहे। शासनाचा GR आहे महाराष्ट्र शासनाचा की 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा तरी किमान 9 किंवा 9 नंतर भरवण्यात यावा, तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही। कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षणाधिकारी मॅडमांकडे आम्ही हा विषय घेऊन गेलो होतो, त्यांनी या विषयावर ॲक्शन घेतली नाही। छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली की शाळा उशिरा भरवण्यात यावा 9 नंतर, आणि आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही। तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षणाधिकारी मॅडमांचंही शैक्षणिक संस्थांसोबत संगनमत आहे आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात।